सामना सुरू होतो. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत कमलाकर देशमुख आणि त्याची सोबत देत आहेत कल्पेश, तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत तुषार. गेम इज ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस, काव फेसला टर्न केला, फिल्डर उपस्थित, कॅच ड्रॉप, बॉल मागे निघालाय, मिसफील्ड मिस्टेक, डीप मध्ये क्षेत्ररक्षणाचा खराब नमुना. मेजर सचिन चोरगे होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या हातातून झेल सुटलाय, बॉल निसटलाय तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर लक फॅक्टर ऑन, नशिबाची साथ लाभतीये कमलाकर देशमुखला. कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात येत आहेत या 4 धावा, चौकार. चौकारात मात्र डाव सुरू होतोय श्री गणेश दहिगाव क्रिकेट संघाचा. थांबून कट करण्याचा प्रयत्न, लाईन इथे पाहावे लागेल. इट इज गुड डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. या टीव्ही अंपायरची मदत घ्यावी लागेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत कल्याण ग्रामीणची अनबन शान प्रवीण विशेसर सध्या आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. व्हाईट बॉल कलवण्यात आलेला आहे. रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल ठरतोय तो बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश दहिगावचा. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 5. 5 ऑन बोर्ड. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर विथ द अँगल बॉल बाहेर निघत होता, तेच सध्या पंचांनी सांगितलंय. ऑन साइडला दिशा दिली, बॉल मिडविकेटला ट्रॅव्हल होतो. एक सिंगल बनली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला, मिसफील्ड आणि तितक्याच वेगानं आता दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. डेंजर एंडला कमलाकर होते, त्याच कारणासह स्वतःला त्यांनी स्ट्रेच केलेलं आहे. 2 धावा आणि या 2 धावेसहित सध्या एकूण धावसंख्या दाखल करून की झाली ती 7. 7 ऑन बोर्ड. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्याचबरोबर दोन्ही बॅटरच्या दरम्यान चांगला तालमेल. 2 धावा तितक्या सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 7 धावा याचबरोबर स्कोरबोर्डवर. चला, बरोबर पहिला बॉल पडलाय 8:54 3 षटक कुठल्याही प्राप्त परिस्थितीत 15 मिनिटाच्या टाकणं बंधनकारक आहे. टीम शिवप्रेमी शिरगाव. बॉल अवेत. आता झेलची संधी बनली आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला साधा सोपा सहज झेल आता संपादित होतं. पहिला धक्का लागलाय श्री गणेश दहेगावला. 7ला पडले पहिली विकेट. कमलाकर देशमुख माघारी. फर्स्ट विकेट डाऊन. होत आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर नवीन बॅटर रोशन दाखल होत आहेत. हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर पोझिशन मध्ये कमलाकर येऊ शकले नाही, त्याच कारणासह या स्ट्रोक मध्ये तो कॉन्फिडन्स नव्हता. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला मात्र साधा सोपा सहज झेल संपादित झालेला आहे. पहिला ब्रेक तो मिळून दिला शिवप्रेमी शिरगावला गोलंदाज तुषारनं. नवीन बॅटर रोशनकडे आता स्ट्राईक. यावेळेला फ्लिक केला बॉल. व्हाट अ शॉट. हॉट शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. चाललाय बॉल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनगटातली ताकद झोकली, मिळाले अंतर आणि मिळाले या बॉलला अपेक्षित उंची आणि त्यासोबतच बॉल होतोय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे छुमंतर. इट्स अ बिग हिट. आदर्श चषक षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 13. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. पाहत होता बॉल फ्लिक केला, मनगटातली प्रचंड ताकद झोकली.
नजाकत बर फटका. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून नेहमीच अशा पद्धतीचे स्तुतिमय प्रशंसनीय फटके येत असताना आपण बघत असतो. आणि सध्या रोशन याचं पहिल्याच बॉलवर दमदार प्रदर्शन. षटकारानं त्याचं व्यक्तिगत खातं खुलं झालं. बॅटिंग करणारे श्री गणेश जयगावची टोटल सध्या पोचले पुढे 13 या आकड्यावर. बॅकफुटवर जात आता हुक केला. शॉर्ट स्कोर लेगला फिल्डर थोडी मिसफिल्ड. बॉल थोडा बाजूला गेलाय पण मिळेल ते एकच धाव. सिंगल धाबेसोबत सध्या टीमची टोटल स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. चौदा धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील बंडू गो. पहिल्या षटकात आतापर्यंत थोडी खर्चिक कामगिरी तुषारकडून. एक विकेट त्यानं काढलेले मात्र आता कल्पेशकडे स्ट्राईक. शेवटचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अगदी पुढ्यात टाकला होता. थोडा खाली राहिला. टप्पा पडला. चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलनं झाली ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांच्या अंती स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 14 एका विकेटच्या मोबदल्यात. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये आपण करतोय टॉस. यंगस्टर नांदेनी आणि त्यांच्या विरोधात सचिन स्मृती दहिगाव हे दोन संघ आमनेसामने असतील. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे. कालची स्पर्धेची पहिली रजनी जी गाजवली चेंज गेम खांदार यानं नावाप्रमाणे कामगिरी त्या टीमची कालच्या पहिल्या रजनीत होताना आपण पाहिलेली आहे. बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात मनुस्पोर्ट्स बोरगावला डॉमिनेट केलं. सुपर 4 मध्ये सेमी फायनलमध्ये उपांत्य फेरीत दाखल होणारा तो पहिला संघ ठरलेला आहे. षटक सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत सिराज. चला वेळ जास्त होतोय. वैभव अँड ऑल टीम बरोबर 5 मिनिटं पहिले षटक टाकण्यासाठी तुम्ही वापरात आणलेली आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. पहिलाच बॉल चांगली फ्लाईट दिली आहे. टप्पा पडल्याबरोबर रायटी बॅटर्ससाठी विथ द अँगल हलकासा बाहेर निघणारा बॉल होता. लाईन रीड करता आली नाही रोशनला. डॉट बॉलनं झाली ती निर्णायक दुसऱ्या षटकात सिराजकडून सुरुवात. डॉट बॉल. निधाव चेंडूची सध्या होत असताना सांगता टीमची टोटल सध्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवर रन्स पाहायला मिळत आहेत 14. आता स्विच हिट. बॅटच्या संपर्कात बॉल आलाय मात्र शॉट थर्डमॅनला फिल्डर थोडे फंबल झालेले आहेत. त्याच कारणासह एक सिंगल धाव मात्र रोखता आली नाही. सिंगल सहित सध्या स्कोर 15 या आकड्यावर. स्ट्राईक आता रोटेट झालेले. स्ट्रायकर आपण बघत आहोत कल्पेशला. एसटी रक्षकाच्या सोबत शॉट थर्डमॅन. शॉर्ट फान लेग बॅकवर्ड पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये डीपमध्ये स्वीपर कव्हरला एक फिल्डर आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ अगदी स्ट्रेट उभा करण्यात आलेला आहे. काव फेसला एक फिल्डर त्याच्यासोबत मिड विकेट आणि डीपमध्ये बॅकवर्ड स्कोर लेग देतो. हे क्षेत्रक्षणाचं जाळ सध्या आता बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर थोडा फाईन करण्यात आलेला आहे. बॅटची आतली कडा बॉल मागे चाललाय मात्र विकेट किपर पर्यंत बॉल पोहोचू शकला नाही. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण बघत आहोत सतीश सोकांडे अर्थातच जॉन्टीला. रिप्ले पाहण्याजोगा असेल. ओव्हर द विकेट सिराज आले. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता कल्पेशचा. बॅटची आतली कडा घेतली आणि हातातून झेल सुटलाय. सिरीज सॉफ्ट डिसमिसल होण्याची शक्यता होती मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. जीवनदान कल्पेशला. डॉट बॉल. धाव असतील 15. बॅकफुटवर गेले सॉफ्टवेअरनं. यावेळेला फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला. जोपर्यंत बॅकअप येईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय कल्पेशनं आणि आता तो देखील यशस्वी होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या दरम्यान चांगलं कॉलिंग. प्रॉपर कॉलिंग. या 2 धावे सहित सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 17. स्टील 2 टू गो. दुसऱ्या षटकाचे बॉल बाकी आहेत अजूनही 2. या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी सिराजकडून झालेली आहे. 4 चेंडू अवघ्या 3च धावा त्यानं दिलेल्या आहेत. मिड ऑफ आता स्ट्रेटिश करण्यात आलेला आहे. डीपमध्ये वायडिश लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट सोबत देतोय तो क्षेत्ररक्षकाला. स्टील 2 टू गो. यावेळेला लाईन पाहावी लागेल. चांगला लेग कटर होता पण लाईन खराब होती तेच सांगतायत पंच.
टप्पा पडल्याबरोबर विथ द अँगल जास्त बाहेर निघालाय बॉल गाईडलाईनच्या. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सिरीज, त्याच कारणास्तव व्हाईट बॉल मात्र घोषित करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव तिकडे मिळताना दिसेल आणि या एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 18 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅकफुटवर जात असताना बरोबर कट केला बॉल. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना फक्त दिशा दिले. षटक समाप्त झाली. 2 स्कोरबोर्डवर टोटल 12.00 धाब्याच्या धावगतीनं एका विकेटच्या मोबदल्यात 24 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. चला वेळ जास्त जातो शिरगावकर. 2 षटक बरोबर 10 मिनिटात टाकलेली आहेत. थोडी घाई करावी लागेल, थोडं फास्ट खेळावं लागेल. 4 बॉल 8 धावा रोशन यांच्या बॅटमधून, 5 बॉल 8 धावा कल्पेश यांच्या बॅटमधून. आणि महत्वाचं काय तर खास करून जी पार्टनरशिप बिल्डअप हवी होती, 7 धावेवर कमलाकर बाद झाल्यानंतर ती पार्टनरशिप आता दुसऱ्या विकेटसाठी 9 चेंडूत 17 धावेची बिल्डअप झालेली आहे. हळूहळू ट्रॅकवर आली आहे टीम श्री गणेश दहेगाव. मात्र आता समोर दर्शन शिंदेचं तगडं चॅलेंज आहे. 3rd ओव्हर. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय, हुक केला बॅकवर्ड स्कोर लेगला. फिल्डर टीम मध्ये उपस्थित. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाही. थ्रो थोडा खराब आलाय. आता बनेल का दुसरी धाव, प्रश्न उपस्थित झालाय. ओव्हर द बॉलर रेट थ्रो. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय पण आता नकार दिलाय तो कल्पेशनं. 2च धावा आता मिळताना दिसतील. धावांसाठी धावांसाठी पराकोटीचा संघर्ष सध्या आपण बघत आहोत. यंगस्टर नांदेनी आणि त्यासोबत सचिन स्मृती दहेगाव, दोन्ही टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. आपली उपस्थिती गरजेची आहे. 2 धावे सहित सध्या 26 धावा स्कोर बोर्डवर. थ्रो थोडा खराब आला, बॅकअप बी खराब आलं. 2 धावा तर इझिली बनल्या होत्या. असं वाटलं तिसरी धावही बनेल पण कल्पेश रेडी नव्हता. त्याच कारणास्तव त्याच्या वतीनं स्पष्ट नकार आलेला आहे. बॉल तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दर्शन. स्विच इट. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न चालवला होता, हलकसं अपील झालं मात्र पंचांची तटस्थ भूमिका. डॉट बॉलची उद्देश सांगता टीमची टोटल सध्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवर रन्स पाहायला मिळतात 26-26. षटक तिसरं सध्या मार्गस्थ असताना. दर्शन यावेळेला वेगवान बॉल, विकेट किपर बीट. धाव हवी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तोही फसलाय. दुसरी धाव बनेल का, प्रयत्न चालवला होता मात्र दर्शन बॅकअप दिलेला आहे. वाईड +1. या अतिरिक्त 2 धावा आता मिळताना दिसतील. एक्स्ट्रा 2 धावा मिळतील आणि एक्स्ट्रा 2 धावे सहित सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत. एकूण अंकित झाली ती 28 धावा. यावेळेला बोलच बॅक ड्राईव्ह, धाव मिळणार नाही.
डायरेक्ट हिट आणि धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र अंगलट आलाय. फलंदाज धाव बाद. दुसरा धक्का लागलाय श्री गणेश दहेगावला. चला बॅटिंग ऑर्डर देखील ऑलरेडी सेट करून ठेवा. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सूचना आहे. फलंदाज धावबाद झालेला आहे तर रणजितजी चोरग्यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलेलं आहे शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाकरता. आणि प्रत्येक विकेटसाठी 100चं कॅश प्राईज देखील त्यांच्या वतीनं अनाऊन्स होत आहे. नुकताच SPL शिरगाव प्रीमियर लीग पार पडली. त्या स्पर्धेतील मायरा स्पोर्ट्स विजेता संघ होता आणि त्या टीमचे पुरस्कर्ते रणजितदादा चोरगे आपल्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचंही स्वागत आहे. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला साधा सोपा सहज झेलाता सुटलाय. फिल्डिंगचं स्टँडर्ड क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा नेहमी चर्चेत होतो शिवप्रेमी शिरगावचा, या सामन्यात तो थोडा ढासळलेला आपण बघत आहोत. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप, कमलाकरला जीवनदान, चौकार देते याला आता देखील झेल सुटलाय. कल्पेशला मिळते जीवनदान. एक सिंगल. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न थोडा खाली राहिला. बॉल स्क्यूट होत असताना निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. सचिन आहे स्ट्रायकर एंडला. सचिनकडे देखील क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मात्र आता परिस्थिती थोडी त्याच्या विरोधात आहे. बॅकफुटवर जात असताना फोर्सिबल हिट, गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर आलेत. काउफेसला चांगलं बॅकअप सेकंडचा कॉल आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो यशस्वी होताना दिसतोय. 2 धाबे साईज मात्र झाली. ते निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ टोटोवर टीमची धावसंख्या 10.33 धाब्याच्या दागोतीनं 2 गटांच्या मोबदल्यात 31 बरोबर 15 मिनिटांचा वेळ 3 षटकं टाकण्यासाठी घेतलेला आहे. शिवप्रेमी शिरगाव थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. 8:55 सामना सुरू झाला होता. आता वेळ आहे 9:10. नाही ना. स्कोरबोर्डवर टोटल आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर 31 धावा. ऑफिशियली जेव्हा पहिला बॉल पडत असतो त्यानंतरच टाइम काउंटर स्टार्ट होत असतो. ऑलरेडी प्लेयर पोझिशन रेडी असली किंवा बॅटर्स रेडी असले तरी त्याचा काही फायदा नसतो. ऑन टाइम ऑन ग्राउंड जेव्हा पहिला बॉल पडतो ऑफिशियल स्कोरर तोच टाइम काउंट करत असतात. लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी वैभव सोकांडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकात 31 धावा बनलेल्या आहेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरकडे. फिल्डर उपस्थित, चांगलं बॅकअप रियाज होते त्या ठिकाणी. चांगला थ्रो आलेला आहे. ऑस्ट्राकर रेडला एकच धाव आणि सिंगल सहित आपण बघत आहोत. स्कोर सध्या 32. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजर मारेल संघ श्री गणेश दहेगाव. सचिनकडे स्ट्राईक आहे, एअर स्ट्राईक आता मॅच मध्ये त्याला करावी लागेल. स्टेप आउट झालं. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल. वॉट अ शॉट. चर्चा सुरू होती. सचिनकडे स्ट्राईक आहे आणि एअर स्ट्राईक त्याला करावी लागेल आणि त्यानं ती केली आहे. हवाई हल्ला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. शॉट ऑफ द मॅच, सिक्सर. यावेळेला आणखीन एक चांगला फटका, चांगला स्ट्रोक डीप मध्ये. फिल्डर थोडी मिसफिल्ड. बॉल बाजूला निघालाय आणि हळूहळू पार होतोय.
तो सीमारेषेच्या बाहेर सीमारेषेच्या बाजूला येतोय चौकार. मिसफील्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 4 धावा चौकार. बॉल चांगला स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूनं काढला. स्वीपर कप पॉइंटला फिल्डर थोडे दूर होते. बॉलला अडवण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. षटकार पाठोपाठ चौकार आलेला आहे आणि आता वेगानं धावफलक पोहोचतंय. ते श्री गणेश दहेगावचं 42 फुलटॉस आणि फुलटॉस फिरवलाय पाठवलाय हवाई यात्रेकरता. इट्स गोइंग अँड गॉन. अनदर वन मॅक्सिमम. सचिन यांच्या बॅटमधून आणखीन एक आकर्षक आदर्श चषक षटकार. या षटकात मात्र चांगल्या वेगाने धावा येत आहेत. ही जमेची बाब बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश दहिगाव क्रिकेट संघाकरता आणि खास करून या सामन्यात आता सचिन यांची बॅट मात्र चांगलीच तलपली आहे. फुलटॉस बॉल गती जास्त होती आणि गतीला फक्त दिशा दिली. रिप्ले सध्या डबल फ्रेम मध्ये आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर अगदी यष्ट्यांना खेटून उभे होते. फुलटॉस जसा आला तसा फिरवला. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक युजिट सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 48 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 to go. बॉल बाकी अजूनही 2. यावेळेला कमी गतीने टाकलाय बॉल. परफेक्ट वाईड यॉर्कर डिगआउट करण्याचा प्रयत्न होता तो मात्र फसलाय. फलंदाज सचिनचा स्वतःवरती तो नाखुश नाराज आहे. रिप्लेस सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. परफेक्ट वाईड यॉर्कर. हात खुले करण्याची संधीच दिली नाही सचिनला. डॉट बॉलची त्या ठिकाणी झाली सांगता टीमची टोटल सध्या स्थिर आहे 48 धावा. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. बॅटर बीट विकेट किपरही बीट. लॉंग स्टॉपला निघालाय बॉल. लक फॅक्टर ऑन. लकी 4 शेवटच्या बॉलवरती येतोय हा निर्णायक महत्वपूर्ण चौकार. टॉस होतोय. जॉईंट व्हा. चला लगेचच लागेल. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच. यंगस्टर नांदेनी ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. 52 धावा पहिल्या डावात स्कोरबोर्डवर बनल्या गेल्या. 53चा पाठलाग सुरू आहे आणि कशा पद्धतीने रंगेल रनचेस. दुसऱ्या डावात काय घडेल काय बिघडेल करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव आणि ऐकूयात आवाज टेमगावचा आवाज कैलास शेलवले सरांचा. थँक्यू. धन्यवाद दीपीर बिरडा सर. चला सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात एंटर करा. टीम शिवप्रेमी शिरगाव. दुसऱ्या बाजूने श्री गणेश दहिगाव संघ. फिल्डिंग देखील आपण त्वरित सेट करायचे. क्षणाचा विलंब न करता पंचांची जोडी देखील मैदानात एंटर झाली आहे.
वेलकम बॅक. पुनश्च एकदा सर्वांचं खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये सहर्ष मनापासून स्वागत. पहिल्या डावामध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना श्री गणेश दहीगाव संघाने तब्बल 52 धावा बनवल्या. 4 षटकामध्ये 53चं ठेवलंय आव्हान शिवप्रेमी शिरगाव संघापुढे. 24 बॉल 4 षटक 53 धावेचं आव्हान ठेवलंय. आव्हान कशा प्रकारे चेज होईल, येणारा काळ येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. क्षेत्ररक्षण आता त्वरित सेट करायचंय. ऑलरेडी आजच्या रजनीमध्ये भरपूर उशीर झालेला आहे, त्या कारणास्तव वेळेच्या बाबतीत आता इथून पुढे काटेकोरपणे नियम पाळले जातील. क्षणाचाही विलंब इथून पुढे केला जाणार नाही. क्षेत्ररक्षण त्वरित सेट करा. टीम श्री गणेश दहीगाव संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विचार केला तर 4 षटक 24 बॉल 53 धावेंचा यशस्वीरित्या पाठलाग करण्यासाठी सतीश सोकांटे अर्थात जॉन्टी आणि त्याच्या सोबतीला सचिन चोरगे, मेजर सचिन चोरगे सर, ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्याच्या घडीला ती श्री गणेश दहीगाव संघाच्या माध्यमातून सज्ज होत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलं षटक P1च्या षटकामध्ये हर्षदच्या खांद्यावर आता जबाबदारी दिली जाते ती श्री गणेश दहीगाव संघाच्या माध्यमातून. 9:19 ही स्थानिक वेळ. जसा पहिला चेंडू पडेल टाइम काउंटर स्टार्ट केलं जाईल. निर्धारित 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळणं बंधनकारक असेल आणि त्यात शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आत घेतला जाईल. टाइम काउंटर स्टार्ट केलं जाते. जसा पहिला चेंडू पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. 9:19 ही स्थानिक वेळ आहे. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर हर्षदचा पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आबाळाकडे. पहिल्या चेंडूवर मिळतीये सफलता. मात्र वाईड रिव्ह्यू तुमच्यासाठी वाईड बॉल भीमर साठी उपलब्ध असेल. LPW साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू आपल्याला उपलब्ध केला जाणार नाही. पहिल्या चेंडूवर सध्याच्या घडीला आपण पाहू शकता रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये सचिन चोरगे ही महत्वाची विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होत असताना अगदी विचार केला तर 3ही यष्टांच्या समोर पकडलं होतं गोलंदाजाने आणि त्याच कारणास्तव पंचांनी तर फलंदाजाला बाद घोषित केलाय. स्पीडअप अपेक्षित असेल. टाइम काउंटर स्टार्ट केलं जातं. निर्धारित 15 मिनिटं 3 षटकं हाताळणं बंधनकारक असेल, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. पहिल्या चेंडूवर येते विकेट. गोल्डन जगचा शिकार होत असताना सध्याच्या घडीला मेजर सचिन चोरगे. 24 बॉल 4 षटकं 53 धावांचा पाठलाग करण्याच्या हेतून ही जोडी उतरली होती मैदानात. मात्र पहिल्या चेंडूवर सुयश येते सध्याच्या घडीला गोलंदाज हर्षदला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन शिंदे. पहिलाच बॉल शपल क्रॉस होऊन केले. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेगला ट्रॅव्हल करत असताना चेंडूला धरले सफर. मिळतायत 4 धावा. चौकार. घडीला स्पष्ट करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला जातोय. पूर्ण राऊंड अप झाले होते, पूल केले आणि चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्यात दर्शनला सध्याच्या घडीला यश येतोय. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने सध्याच्या घडीला डावाला होते सुरुवात. 4 धावा धावपळकावर. स्विचेट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. मात्र यावेळेस सध्याच्या घडीला निरुत्तर भूमिका सध्याच्या घडीला पंच
चौकाराच्या साह्याने धावपळक पुढे सरकते टीम शिवप्रेमी शिरगाव संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा फटका इथे चांगला पाहायला मिळतो. कार्पेटच्या साह्याने फटका चांगला आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून अगदी इनफिल्ड मधून आउटफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा नाही रोखू शकत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि पहिल्या षटकामध्ये शिवप्रेमी शिरगाव 53 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात 11. स्पीडअप अपेक्षित असेल, घाई करा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक हाताळण्यासाठी 5 मिनिटाचा अवधी खर्च केलाय. निर्धारित आता 10 मिनिटं शिल्लक आहे. 2 षटकं हाताळणं बंधनकारक असेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त, जिथे बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघ 53 धावेंचा पाठलाग करतायत आणि पहिल्या षटकामध्ये आल्यात 11. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर सचिनच्या विरुद्ध पहिला चेंडू जॉन्टीच्या माध्यमातून बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता, मात्र हवं तसा संपर्क नाही. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून एक आली सिंगलच्या साह्याने फलकावर धावा सध्याच्या घडीला 12. 53 धावेंचा केला जातोय पाठलाग आणि फलकावर धावा सध्याच्या घडीला 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट पिच बॉल, बॅटची टॉप एज, डाऊन द बॉल कीपर आणि कमालीचा झेल तिथे केला जातो संपादित. फलंदाज तुषार तंबूच्या आश्रयाला. फुंकर मारून ज्या प्रकारे पत्त्यांचं घर ढासलत असतं त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला शिवप्रेमी शिरगाव संघाचं बॅटिंग युनिट ढासलत चाललंय. 3 विकेट आल्यात आणि टॉप ऑर्डरला सध्याच्या घडीला ध्वस्त करण्यात यश येतंय ते मग श्री गणेश दहीगाव संघाला. मात्र दुसऱ्या बाजूने सलामीसाठी गेलेला सतीश सध्याच्या घडीला खेळपट्टीवर अजूनही टिकून आहे, त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. या अगोदर अनेक सामने सतीशने स्वतःच्या खांद्यावर घेऊन अंगावर घेऊन बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघाला तिथे डॉमिनेट केलंय. मात्र आज तो काळ वेगळा होता, ती परिस्थिती वेगळी होती. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॅकफुट गेले, फटका इथे फसलाय. 2 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र कॉलिंग खराब. एकानेही झेल घ्यायचा प्रयत्न केला नाही आणि तुर्तास मिळतात धावा 2. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? ओव्हर थ्रो केला जातोय आणि दरम्यान तिसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा आल्या होत्या या अगोदर आणि मात्र थ्रो खराब आला आणि 3 धावा तिथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तीनच्या सहाय्याने धावपळ पुढे सरकते 15 या धावसंख्येवर. अगदी 1 धाव सध्याच्या घडीला मौल्यवान आहे शिवप्रेमी शिरगाव संघासाठी आणि त्यातच नमुना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलात. 15 या धावसंख्येवर सध्याच्या घडीला शिवप्रेमी शिरगाव संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन विपक्ष सतीश असं हे बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ या षटकातील अजून शिल्लक आहे. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, पुन्हा मागे आले
तर मिस जजमेंट होत असताना डॉट बॉल येतोय. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये सध्याच्या घडीला इकॉनॉमिकली कामगिरी सचिनच्या माध्यमातून होत होती, मात्र बॅकफुटवर गेले, पुल केलाय आणि सक्सेसफुली चेंडूला गुल केलाय. मिड विकेट सीमारेखा पार, षटकार. जॉन्टीच्या विरोधामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच घातक ठरू शकते तुमच्यासाठी. याची देखील दक्षता घ्यायची टीम श्री गणेश दहीगाव संघ. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. बॅकफुटवर गेले, समोरच्या दिशेने फोर्स केला, तिथे क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले होते, मात्र नक्कीच 2 धावा नाही रोखू शकत. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय. षटक समाप्तीचा इशारा पंचच आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि 2 षटकाच्या अखेरीस 3 गड्यांच्या ओव्हरला टीम शिवप्रेमी शिरगाव संघ जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवर. 12 बॉल 2 षटक समाप्त झाली. 12 बॉल मध्ये धावा बनवल्या 23. आता येणारे 12 बॉल 2 षटक आणि इथून पुढे धावा बनवायचे आहेत शिवप्रेमी शिरगाव संघाला 30. स्पीडअप अपेक्षित असेल. 2 षटक हाताळण्यासाठी 11 मिनिटं खर्च केली आहेत. हे षटक आता 4 मिनिटांमध्ये हाताळणं बंधनकारक असेल. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. त्याच्या अनुषंगाने आता इथून पुढे घाई आणि घाई करावी लागेल टीम श्री गणेश दहीगाव संघ. 2 षटकामध्ये 23 धावा बनवल्यात. 12 बॉल, आता 30 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि गोलंदाजीचा भार सोपवला जातोय रोशनच्या खांद्यावर. मागील षटकामध्ये सचिनची कामगिरी चांगली राहिली होती, तिथे 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता रोशन किती धावा खर्च करेल ते देखील पाहायचे. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका तिथे चांगला पाहायला मिळतो वैभवच्या माध्यमातून आणि घेतली जाते एक सिंगल. अर्थात सतीश जॉन्टी स्ट्राईकवर असणं गरजेचे आहे, कारण त्याच्या बॅटमधनं मोठा फटका आला या अगोदरच्या षटकामध्ये. तशाच प्रकारची आक्रमकता आता इथून पुढे देखील बॅटिंगमध्ये करावी लागेल फलंदाज सतीश अर्थात जॉन्टीला. 24 धावा धावपळकावर. 11 बॉल 29 धावांची गरज. 11 बॉल 29 हे समीकरण सध्याच्याकडे शिवप्रेमी शिरगाव संघासाठी. शफल झाले होते, बॅटची कडा घेतली आहे, फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी आलेत. तुर्तास मिल्टी एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी इच्छुक. नॉन स्ट्राईक एंडवर जॉन्टी इच्छुक होते, मात्र वैभवने नकार कळवला. मिल्टी एक सिंगल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 25 या धावसंख्येवर. घाई अपेक्षित असेल, स्पीडअप अपेक्षित असेल टीम श्री गणेश दहीगाव संघ. 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळणं बंधनकारक असेल तुम्हाला. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शॉर्ट पिच बॉल. फटका इथे फसलाय. समोरच्या दिशेने खेळले होते, नोमास लँड मध्ये दाखल झालाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून आले. चांगला थ्रो देखील तिथे आपल्याला पाहायला मिळाला, मात्र यशस्वीरित्या कॉपिंग क्रीज मध्ये दाखल झाले होते सतीश. 2 धावा मिळत आहेत. धावपळकावर धावा 27. रोशन सध्याच्या घडीला इकॉनॉमिकली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. शॉर्ट पिच बॉल. आडव्या बॅटने फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय, मात्र त्वरित क्षेत्ररक्षक उपस्थित झाले आणि मिल्टी एक सिंगल. एका धावांसाठी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय शिवप्रेमी शिरगाव संघासाठी, कारण हा सामना महत्वाचा आहे. सामना आदर्श चषकाचा आहे. स्पर्धा सामना मुरबाडच्या ग्रामीण वर्ल्ड कपचा आहे. शॉर्ट पिच बॉल. बॅटची टॉप एज. स्वतः गोलंदाज आलेत
आणि कमालीचा साधा सोपा झेल तिथे टिपला जातोय. महत्वाची विकेट, बिग विकेट डाऊन. सतीश जॉन्टीच्या स्वरूपात फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये रियाज दाखल झालेला आहे. शेवटचा बॉल शॉर्ट पिच होता. आडव्या बॅटने फटका खेळलेत रियाज. फटका तिथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आले होते. बॅकअपला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि दरम्यान 2 धावा देखील यशस्वीरित्या मिळतायत. शिवप्रेमी शिरगाव संघ 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाच्या अखेरीस शिवप्रेमी शिरगाव संघ जाऊन पोहोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 या धावसंख्येवर. येणारे 6 बॉल आता 23 धावांची गरज विजयाकरता. मुख्य व्यासपीठावर आपण सत्कार करूयात. सन्माननीय रामदादा भोईर यांचा मुख्य व्यासपीठावर आपण या आदर्श चषकाच्या वतीने सन्मान करतोय. अतिथी देवो भव अशी ही आमची भारतीय संस्कृती आणि त्याचाच जोपासना सध्याच्या घडीला आदर्श चषकाच्या वतीने आम्ही करतोय. रामभाऊ भोईर यांचा शुभ सन्मान. मायेची प्रेमाची दमदार उबदार शाल, त्याचप्रमाणे स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि प्रेमाचा आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन सध्याच्या घडीला पाहुण्यांचा सन्मान होतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 6 बॉल 23 ची गरज विजया करता शिवप्रेमी शिरगाव संघ. मात्र 6 बॉल मध्ये आता 23 धावा बनवल्या जातील, रोखल्या जातील हे देखील आता पाहायचंय. येणारी काळ, येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. वैभवच्या खांद्यावर आता भरपूर मोठी जबाबदारी असेल. 6 बॉल मध्ये 23 धावा त्याला इथून पुढे बनवाव्या लागतील आपल्या संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक सुनील दाखल झालेत. पहिलाच बॉल सुनीलचा फुल टॉस आणि त्यावर फुल टोल वसूल केला जातोय वैभवच्या माध्यमातून. षटकार. आता रिव्ह्यूची मागणी पंचांचं असेल. सॉफ्ट सिग्नल नो दिला नाही पंचांनी आणि आता रिव्ह्यूची देखील मागणी केली आहे. येस, नो बॉल असेल. या चेंडूवर 7 धावा एकवटल्या जात आहेत. संधी होती वैभवच्या माध्यमातून आणि संधीचं सोनं केलं जात आहे. षटकार आलाय त्याचप्रमाणे नो. पुढील चेंडू आता फ्री हिट असेल. फ्री हिटचा कितपत फायदा वैभवच्या माध्यमातून उचलला जाईल ते देखील आता पाहायचंय. 6 बॉल 23 ची गरज होती. फ्री हिट बॉल आहे. आता 6 बॉल 16चं इक्वेशन शिवप्रेमी शिरगाव संघ. हे स्पीडअप अपेक्षित असेल. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक आलेत तिथे. एका टप्प्यावर अगदी यशस्वीरित्या चेंडू अडवलाय. 1 धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. फलकावर धावा 2च्या मदतीने पुढे सरकेल. 39 या धावसंख्येवर 5 बॉल आणि 14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 14 धावींची गरज विजयाकरता शिवप्रेमी शिरगाव संघ. सहा बॉल 23चं समीकरण होतं. पहिला चेंडू नो बॉल हाताळला होता गोलंदाज सुनीलने आणि त्याचा खरपोस समाचार वैभवच्या माध्यमातून घेतला गेला होता. 5 बॉल 14. पाच बॉल 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर फलंदाज वैभव. वैभवच्या माध्यमातून टूल केलाय आणि यशस्वीरित्या गुल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
पाहू शकतायत डगआउटला थोडी विनंती असेल की शांतता राखायची आहे. अगदी 6 बॉल 23 ची गरज होती, मोठी जबाबदारी होती वैभवची. मात्र त्या जबाबदारीवर सध्याच्या घडीला तो खरं उतरत असताना 2 षटकार ठोकलेत. अगदी सामना खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातोय वैभवच्या माध्यमातून. 6 बॉल 23 ची गरज. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल आणि विजयाकरता 8 धावींची गरज. पुन्हा एकदा फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. नो लुक शॉट आणि यशस्वीरित्या पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल. चौकार. स्क्रीन मध्ये आपण पाहू शकतात अगदी सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका. कमालीचा फटका वैभवच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळाला. 3 बॉल 4 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. मात्र यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने आता चेंडू ठेवला जातोय समोर. डॉट बॉल येईल. 2 बॉल 4 धावांची गरज विजयाकरता शिवप्रेमी शिरगाव संघ. कमालीची बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा स्कोर कार्डवर अंकित झालेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 बॉल विजयाकरता 4 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक वॅकंट एरिया. एक धाव घेतली यशस्वीरित्या. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी इच्छुक वैभव आणि सहजरित्या इथे आपण पाहू शकतायत 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 51 धावा स्कोर कार्डवर अंकित झाले. 1 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. आता 1 बॉल मध्ये 2 धावा नक्कीच बनवाव्याच लागतील. शिवप्रेमी शिरगाव संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल. वैभवच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. मात्र आतापर्यंत 5 चेंडू मध्ये पाहिलं तर तो जबाबदारी खरं उतरलाय. 1 बॉल 2 धावांची गरज आहे. स्पीडअप अपेक्षित असेल. आपण पाहू शकता त्याची बॅटिंग पाहिली तर 10 बॉल केलाय आणि 27 धावा वैयक्तिक बनवल्यात फलंदाज वैभवने. अगदी कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये केली जाते. 1 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील होतात तयार. स्ट्राईक एंडवर वैभव. 1 बॉल 2 धावांची गरज. यावेळेला स्कूप केलाय आणि सक्सेसफुली चेंडूला धाडलंय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅटिंग तिथे वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मायरा स्पोर्ट्स संघाचे आयकॉन देखील होता शिरगाव प्रीमियर लीग मध्ये आणि त्याच मायरा स्पोर्ट्स संघाचे ओनर रणजितजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून वैभवला 500 रुपयांचा कॅश प्राइज. हा सामना अगदी खेचून आणला त्याबद्दल जमा देखील झालेले आहेत. मायरा स्पोर्ट्स संघाचे ओनर